शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसवासी झालेले प्रशांत जगताप आपल्यासोबत आहेत. प्रशांत सर, तुम्ही आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला, मात्र मागील 2 दिवसामध्ये सगळ्या ज्या घडामोडी झाल्या, तुम्ही शरद पवारांची साथ सोडली, तुम्ही काँग्रेसमध्ये सहभागी झालेला आहात. काय असं कारण घडलं की तुम्हाला पक्ष सोडावा लागला? तुम्ही वारंवार म्हणताय की शरद पवार आमचे कुटुंबाचे प्रमुख आहेत, सुप्रियाताई माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. मग असं काय घडलं? नेमकं काय तुम्हाला खटकलं की तुम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला? नाही, एक लक्षात ठेवा, प्रत्येक सामाजिक राजकीय कार्यकर्ता कुठल्या राजकीय पक्ष नॉट काँग्रेस, नॉट राष्ट्रवादी, सगळ्याच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, हार्डकोर कार्यकर्ते, ज्यांना पुढचा ध्यास असतो, काहीतरी स्वप्न असतात, काहीतरी इच्छाशक्ती असते, ते काहीतरी विचार घेऊन निघतात. तसंच मी सुद्धा मागच्या 26 वर्षापूर्वी किंवा एक 27 वर्षापूर्वी एक सामाजिक किंवा राजकीय विचार घेऊन एका पक्षामध्ये सहभागी झालो. तिथं तब्बल 26.5 वर्षाचा माझा प्रवास झाला. त्या प्रवासात त्या पक्षाने मला संधी पण चांगली दिली, त्या नेतृत्वाशी माझ्याशी चांगला संवाद सुद्धा ठेवला. मधल्या काळात मागच्या वर्षी मी जी हडपसर विधानसभेची निवडणूक लढलो, तिथल्या तब्बल 1,28,000 मतदारांनी मला महायुती सरकारच्या विरोधामध्ये मतदान केलं. ते काय फक्त प्रशांत जगताप चांगला दिसून नाही का पैसेवाला आहे असं काही विचार नाही. मी माझ्याकडे कुठल्या प्रकारची आर्थिक किंवा राजकीय पार्श्वभूमी नसताना मला मतदान केलं. त्याच्यामुळं उद्याची 2029ची लढत कशी राहील, आज मी ज्या पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवली त्याच पक्षाबरोबर मी समजा चुकून आघाडी म्हणून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं गेलं तर त्या माझ्या मतदारसंघातल्या, मी पुन्हा एकदा सांगतो, मला खूप शहर आणि राज्य याच्यावर बोलायचं नाही, माझ्या मतदारसंघातल्या नागरिकांचा काय विचार असेल, माझ्या कार्यकर्ते जे हार्डकोर कार्यकर्ते आहेत, खूप गरिबीतले कार्यकर्ते आहेत, त्यांनी माझ्यासाठी कष्ट करून मतदारांना जे आवाहन केलं त्यांच्या मनातून न उतरण्याकरता मी घेतलेला हा निर्णय. त्याच्यामुळे कुठेतरी हा पक्ष नेतृत्वाच्या विरोधातला निर्णय का माझा आक्षेप आहे, त्यांच्याशी घेतलेला पंगा आहे असं चित्र रंगू नये. मी या ठिकाणी मतदारांच्या ऋणात राहण्यासाठी घेतलेला हा निर्णय. तुम्ही वारंवार मतदारांचा उल्लेख करता, मग त्याच मतदारांना हे जाणून घेण्याचा अधिकार नाहीये का की आपल्या नेत्याने, आपण ज्याला नेता मानतो, आपण ज्याला मतदान दिलेलं आहे, त्या व्यक्तीने पक्ष का सोडला? कारण की त्याच पक्षाच्या चिन्हावरती तुम्ही निवडणुकीसाठी उभे राहिलेला होतात. सुप्रियाताई सार्वजनिकपणे प्रेस कॉन्फरन्समध्ये असं म्हणतात की नाराजी आपापल्या घरी ठेवायची, आपण हे काम करतो, हे प्रोफेशनल काम आहे. मग त्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता? मी नाराजी हा विषयच नाही वापरला. मी काय सांगितलं की या ठिकाणी प्रत्येकाला, म्हणजे ते कुठलाही राज्य, या राज्याचा किंवा देशाचा कुठलाही मोठा नेता असेल किंवा छोटा कार्यकर्ता असेल, त्याला आपला मतदार कोण आहे, तो मतदार काय विचारधारा मानतो, तो मतदार उद्या कालच्या निवडणुकीत त्यांना हे जाणून घेण्याचा अधिकार नाही का की आपल्या नेत्याबरोबर काय घडलं? मला सांगा, माझी सगळ्या टीव्ही चॅनल्सला किंवा माध्यमांना विनंती राहील, माझा राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडण्याचा निर्णय आणि काँग्रेस जॉईन करण्याचा निर्णय हा कुठेतरी पवार कुटुंब किंवा राष्ट्रवादीबरोबर घेतलेला पंगा अशा प्रकारचे चित्र रंगू नये. विषय तो नाहीच आहे पंगा घेण्याचा. विषय आहे की ज्यांनी तुम्हाला मतदान दिलं त्यांना हे जाणून घेण्याचा अधिकार नाहीये का की आपल्या नेत्याने पक्ष का सोडला? निश्चित. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, गेल्या वेळेस सन्मान्य पवार साहेबांनी, सन्मान्य सुप्रियाताईंनीच मला या ठिकाणी संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचा मी अधिकृत उमेदवार होतो हडपसर विधानसभेतून. तिथं मला तब्बल 1,27,668 म्हणजे तब्बल 1,28,000 मतदारांनी मतदान केलं. ते मतदान कोणाच्या विरोधात केलं? तर समोर महायुतीतला एक पक्ष होता ज्याचं चिन्ह घड्याळ होतं, त्या पक्षाच्या विरोधात केलेलं मतदान होतं. ते काय पक्ष प्रशांत जगताप आणि अर्थात पवार साहेबांची विचारधारा मान्य करून किंवा पवार साहेबांचा चेहरा बघूनच मला झालेलं मतदान होतं. पण उद्याच्या काळामध्ये तिथं एक खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ता राबला, खूप त्या ठिकाणी समोरून प्रलोभन असताना किंवा थोडा प्रेशर असताना सुद्धा राबला. आज जर मी कदाचित नाही का त्या आघाडीचा नाही का चर्चेचा विषय चालू आहे, त्या आघाडीतून मी नाही का सरेंडर झालो असतो किंवा शांत राहिलो असतो आणि माझ्याच कार्यकर्त्यांना, मतदारांना मला जर आवाहन करायची वेळ आली असती की मी त्या पक्षाला मतदान करा सांगा, तर मला असं वाटतं की 2029ची निवडणूक सोडा, पुढच्या काळामध्येच मला त्या मतदारांनी दरवाज्यात उभं केलं नसतं. मला आपण ज्यांना मतदान केलं त्यांचं ऋण, त्यांनी घेतलेली भूमिका याच्यावर सुद्धा साकल्याने विचार करून राजकीय निर्णय घ्यायचे असतात. प्रत्येक वेळेस फायदा तोट्याचा विचार करायचा नसतो. आज मी नाही का ज्या पक्षावर आहे त्या पक्षाला बरं वाटावं म्हणून मी नाही का शांत राहायचा असा विषय नाही. ज्या मतदारांनी शेवटी माझ्या मतदारांनी मागच्या काळामध्ये माझ्या वानोडी प्रभागाने 3-3 वेळा मला माझ्या मातोश्रींना निवडूनच दिलं नसतं, तर पक्षाने मला महापौर पण केलं नसतं, अध्यक्ष पण केलं नसतं. असे खूप सारे कार्यकर्ते जे निवडून नाही आल्यामुळं मोठ्या पदावर पोहोचू शकले नाही. त्याच्यामुळं काल ज्यांनी मतदान करून विजय दिलाय किंवा काल ज्या मतदारांनी खूप मोठ्या संख्येने मतदान करून अगदी पराजयाच्या म्हणजे विजयाच्या छोट्या टप्प्यावर जाऊन पोहोचवलं,
त्यांचं मत काय ते मत विचार घेऊन पुढे निर्णय घ्यायचा असो तो निर्णय मी घेतला. सुप्रिया त्यांनी जे स्टेटमेंट केलं त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? त्यांचं असं म्हणणं होतं की नाराजी घरात ठेवायची, आपण प्रोफेशनल्स आहोत आणि अशी नाराजी दाखवायची नसते. मग या वक्तव्याकडे कसं बघता? कारण की तुम्ही सातत्याने म्हणताय की मी पक्षाशी एकनिष्ठ होतो, पक्ष फुटला तेव्हा मी पक्षासोबत राहिलो, मी 26 वर्ष पक्षामध्ये. मग एका एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यासंदर्भात, पदाधिकाऱ्यासंदर्भात असं वक्तव्य येणं याला तुम्ही कसं बघता? हे का मुळात तुम्ही ताईंच्या स्टेटमेंटला काय नेमक्या अँगलमधून बघता मला माहिती नाही, पण पवार साहेब हे माझं श्रद्धास्थान होतं आहे. एकच मिनिट सांगतो. मान्य पवार साहेब हे माझं काल, आज आणि उद्या सुद्धा श्रद्धास्थान होतं आहे आणि उद्या सुद्धा राहील. मान्य सुप्रियाताई सुळे हे माझ्या खंबीर नेत्या, माझ्या पाठराखण करणाऱ्या एक मोठ्या बहिणीसारख्या होत्या आणि उद्या सुद्धा राहतील. त्याच्यामुळं आज मी त्या पक्षात नसल्यामुळं त्या काय बोलल्या याच्यावर स्टेटमेंट करण्याचा मला अधिकार नाही आणि उद्या सुद्धा नाही राहणार नाही. आज मी पक्ष सोडून इथं आलोय, त्याच्यामुळे उद्या कधीतरी नाही का सामाजिक जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये फिरताना त्यांचा माझा नमस्कार व्यवस्थित होईल याचं तारतम्य तरी मी बाळगलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही मला मुभा दिली पाहिजे. कुठेतरी एखादा ट्विस्ट प्रश्न विचारून ते संबंध खराब होणार नाहीत याची काळजी मी घ्यावी असं मला वाटतं. तुम्ही तसं मनमोकळेपणाने उत्तर देत नाही आहात हे आम्हाला माझ्यावर कुठल्या प्रकारचा प्रेशर नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, पवार कुटुंबामध्ये मी एक फॅमिली मेंबर म्हणून राहिलो. माझं असं आहे की एखाद्या राजकीय पक्षाला एखादा महाराष्ट्र म्हणून कॅनव्हास धरला तर त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आणि मला असं वाटतं की जस्ट त्या पक्षाबरोबर मी राहिलो, त्या पक्षाची काय विचारसरणी घेतली, त्या पक्षाने मला संधी दिली, त्यावेळेस मग मी नाही का गोड बोलायचं आणि बाहेर माझ्या एखादा निर्णय मला वेगळा घ्यायचा म्हणजे की त्याच्यावर टीका करायची, हा माझा स्वभाव नाही. त्यांना ती निर्णय घेण्याची मुभा आपण दिली पाहिजे. त्यांनी तो निर्णय घेतला, त्याच्यामुळे त्यांचा तो निर्णय चुकीचा का बरोबर याच्यावर काय टिप्पणी करू नये. आणि त्या समजा त्या बोलल्या असेल तर मोठ्या बहीण म्हणून मी त्या ठिकाणी तो शब्द नाही का प्रमाण मानावं असं मला वाटतं. तुम्ही राजीनामा दिला तेव्हा शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील, पक्षातील इतर नेते आहेत, कुणी तुम्हाला अप्रोच केला होता की राजीनामा मागे घ्या, याच्यावर आता पुनर्विचार व्हावा, अशा संदर्भातलं काही बोलणं झालं? एका निकोप लोकशाहीतून मी तिथून बाहेर पडलेलो आहे. मान्य पवार साहेबांची माझी भेट होऊ शकली नाही, पण 16 जानेवारीच्या निकालानंतर सन्मान्य पवार साहेबांचे पदस्पर्श करायला मी नक्की जाईल. कारण मला कुठं सन्मान्य पवार साहेबांनी कुठली दुजा भावाची वागणूक दिली नाही. दुसरा विषय राहिला मान्य सुप्रियाताई सुळे आणि मान्य शशिकांतजी शिंदे साहेब जे आमचे त्या पक्षाचे, मी ज्या पक्षात होतो त्याचे प्रांताध्यक्ष होते किंवा आहेत आता, त्यांच्यावरून निकोप चर्चा झाली. मी राजीनामा परवा देणार आहे हे त्यांच्याशी सांगून, त्यांच्याशी बोलून मी राजीनामा दिलाय. असं नाही की फोनवर चर्चा आली, तुम्ही माझं ऐकत नाही, मी राजीनामा देतोय, असल्या प्रकारचे काही तुसडेपणाचा विषय झाला नाही. विचारपूर्वक त्यांच्याशी हसत खेळत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करून मी राजीनाम्याचा निर्णय त्यांच्यासमोर नाही. त्यांनी त्या संदर्भात मला एका ज्येष्ठत्वाच्या नात्याने सल्ला देण्याचं कामकाज केलं, पण मी त्यांना माझ्या मर्यादा, माझ्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या भावना सांगितल्या आणि हात जोडून विनंती केली की कृपया मला बाहेर पडायचं नका, या ठिकाणी चान्स द्या. त्याच्यामुळं हा कुठल्या रागातून, द्वेषातून किंवा नाराजीतून दिलेला राजीनामा नाही, हा पूर्णपणे अंतःकरणाने दिलेला साथ, अंतर्मनाने दिलेला आवाज याच्यातून झालेला राजीनामा आहे. खरं तर पुण्याबद्दलचा प्रश्न आहे की पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र येऊन युती करत आहेत पालिकेच्या या निवडणुकीमध्ये. ही चर्चा सुरू असताना प्रशांत जगताप यांना या चर्चेतून दूर ठेवलं का, की तुम्हाला डावलून ही चर्चा होत होती म्हणून तुम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, की 2 राष्ट्रवादी एकत्र येत आहेत आणि ते येऊ नयेत असं तुम्हाला वाटत होतं? नेमकं काय कारण आहे? मला कुठेच डावलं गेलेलं नाही. मला प्रत्येक चर्चेत मी होतो, फक्त त्या राष्ट्रवादी बरोबरच्या चर्चेत मी नव्हतो आणि मला त्या चर्चेत जायचंही नव्हतं. एवढाच याच्यातला विषय, त्याच्यामुळे कुठे डावलं म्हणून मी बाहेर पडलो नाही. तर माझ्या मतदारसंघातले नागरिक, माझ्या मतदारसंघातले मतदार, माझ्या मतदारसंघातले माझे सहकारी यांचा पुढच्याही 5-25 वर्षाचा विचार करून मी बाहेर पडलेला आहे. खरं तर या मागच्या 2 दिवसांमध्ये तुम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, बातम्या खूप झाल्या, काही इतर पक्षाच्या नेत्यांनी तुम्हाला अप्रोच केला, काही लोकांनी तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर दिल्या. कोणाकोणाचा फोन आला, काय काय ऑफर तुम्हाला मिळाल्या? असे की राजकीय जीवनामध्ये माझ्याच वाट्याला अशा काही आलेल्या नाही गोष्टी, खूप साऱ्या कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या वाट्याला अशा गोष्टी आलेल्या आहेत. तर ज्यांनी नाही का त्या ठिकाणी अशा प्रकारचे ऑफर दिले त्यांची नाव सांगणं बरोबर नाही, पहिला भाग. आता राहिला विषय शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांचे मनापासून आभार मानतो. काल त्यांचा माझा कॉल झाला, खूप छान खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा झाल्या. त्याच्यामध्ये पुण्याचं, महाराष्ट्राच्या एकूणच सध्याच्या राजकीय विषयांवर चर्चा झाली. त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्याकडे मी काम करू शकतो अशा प्रकारची विचारणा केली, ऑफर नाही तर विचारणा केली. त्याबद्दल त्यांचा मी कायम ऋणी राहील. मला असं वाटतं की खूप काही लोक आयुष्यात येतात, त्यांच्यावर झालेली एखादी चर्चा आयुष्यभराची एक नाही का सोनेरी आठवण असती,
ती सोनेरी आठवण घेऊन मी कायम कधीतरी बायोग्राफी लिहिल तरी ती आठवण मी नक्की लिहिल. एकशा तुम्ही काँग्रेसवासी झालेला आहात. पुण्यामध्ये तुम्हाला जाऊन 2 राष्ट्रवादीच्या विरोधात खरं तर आता लढाई लढायची आहे, त्यांना सामोरं जायचं आहे. कशा पद्धतीची लढाई असणार आहे आणि काँग्रेसमध्ये आता पुढचं टार्गेट काय असणार आहे? नाही, निश्चित लढाई मोठी असेल. आमची लढाई भाजपच्या विरोधात आहे, ती मनुवाद्यांच्या विरोधात आहे. ज्यांनी पुणे शहर लुटलं, पुण्याला गुन्हेगारांचा अड्डा बनवला, पुण्याला ट्रॅफिक जॅममध्ये अडकून ठेवलं, ज्यांनी पुण्याचा गुन्हेगारी भ्रष्टाचाराने ट्रॅफिक जॅममध्ये देशामध्ये पहिला नंबर आणला, त्या पुण्याला भाजपच्या या अजगराच्या विळख्यातून बाहेर काढणं ही प्राथमिकता आहे आणि ते काँग्रेस करू शकतं असा माझा ठाम विश्वास आहे. म्हणून काँग्रेसच्या तिथल्या नेत्या, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सोबत हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी मतदारांपर्यंत पोहोचणे, मतदारांना पूर्वीचं नाका पुण्याचं गतवैभव कुणी उभं करून दिलं तर ते काँग्रेसने मिळून दिलं आणि आज पुण्याचं जे वाटोळ झाले ते भाजपच्या आणि मनुवाद्यांच्या एकूणच आक्रमणामुळे झाले. अशा प्रकारचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवणं हेच माझं ध्येय राहील. धन्यवाद. तर आपण पाहत आहोत की आता राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये आलेले प्रशांत जगताप आता पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आपण पाहत आहोत की तिथे जाऊन पालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात आता खरंच कसा प्रचार करतात, कसा लढा देतात हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. कॅमेरामन अरविंद सावंतसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.